नमस्कार, मी अभिनेत्री मोनिका राठी, म्हणजेच तुमची लाडकी कॉन्स्टेबल मंजू. नमस्कार, मी अभिनेता वैभव कदम, म्हणजे तुमचा लाडका सत्या सुर्वे. तुमच्या दोघांचं पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप Thank you. सुंदर ट्रॅक सुरू आहे. इवन प्रोमोसुद्धा खूप हिट होते. तुमच्यापर्यंत प्रतिक्रिया येतच असतील. काय सांगाल त्याबद्दल, की कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो आहे? रिस्पॉन्स खूप कमाल आहे, खूप कमाल आहे. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, सोशल मीडियावर सगळीकडून खूप मेसेजेस येतात, खूप रिप्लायज येतात, खूप कमेंट्स येतात. आणि सगळ्यात भारी ही गोष्ट वाटते की आम्ही जे काही प्रयत्न करतो, एफर्ट्स घेतो, ते लोकांना आवडतं आहे आणि ते त्यांना बघावंसं वाटतं आहे. मोनिका? ॲक्च्युली सगळे लोक याच गोष्टीची वाट बघतात कधीपासून, की कधी लव ट्रॅक चालू होतो आहे. आणि आता तो एकतर्फी चालू झाला आहे. हळूच फुल फ्लेज्ड लव्ह स्टोरी बघायला मिळेल तुम्हाला. प्रेक्षक आतुर तर आहेतच, की सत्या कधी त्याच्या मनातलं मंजूसमोर बोलणार आहे. सो लोकांना मालिकेत नंतर पाहायला मिळेल, पण आज एक छोटीशी झलक प्रेक्षकांना पाहायची आहे. सो सत्या जर मंजूला प्रपोज करेल तर ते कसं करेल? सत्या प्रपोज कसं करेल हे अजून सत्याला सुद्धा उलगडलेलं नाही आहे, कारण त्याला आत्ता नुकतंच प्रेम कळलेलं आहे. जर वैभव असता तर खूप रोमॅन्टिक पद्धतीनं तो प्रपोज करू शकतो, पण सत्य असं नाही आहे. त्यामुळं तो कसा प्रपोज करेल हे बघण्यासाठी तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू ही मालिकाच बघावी लागेल. बरं मोनिका, मंजूला तुला बाजूला ठेवून सत्याला टिप्स द्यायचे असतील मंजूला प्रपोज करायला कशा असतील? मंजूला प्रपोज करायचं असेल तर कसं करावं सत्याने? असं कसं करावं? कसं करावं? मला असं वाटतं की मंजू म्हणजे बऱ्याच रेफरन्समध्ये आपण असं दाखवलं आहे मंजूचं पात्र की ती खूप साधी आहे आणि त्यामुळं तिला काहीतरी आवाढव्य करण्यापेक्षा, काहीतरी युनिक करण्यापेक्षा जर स्पष्टपणे आणि सरळ आणि साध्या पद्धतीनं सांगितलं तर तेच तिला आवडेल. क्या बात आहे. नुकताच एक प्रोमो शूटसुद्धा झाला होता कासपठारावरती. सो त्याबद्दल प्रेक्षकांना ऐकायचं आहे की तो कसं शूट झाला होता. इवन तू सुद्धा आजारी पडला होतास असं आम्हाला कळलं होतं. काय सांगशील? हो, ॲक्च्युली सनस्ट्रोकमुळं मला चक्कर आली होती आणि हायपर ॲसिडिटीमुळं मला थोडा आजारी होतो. पण ठीक आहे, आम्हाला शूट कंप्लीट करायचं होतं आणि सिक्वेन्स खूप कमाल लिहून आला होता आणि ते तेवढ्या पद्धतीनं पोर्ट्रे करणं खूप गरजेचं होतं. त्यामुळं आमच्या पद्धतीनं आम्ही फुल प्रयत्न केलेले आहेत. आता बघू ते प्रेक्षकांना कसं वाटतं ते. मोनिका, तुला उडी मारायचं सीन होता त्याच्यावरती, ढकलून देते. ॲक्च्युली मला हाईटची थोडी भीती आहे आणि समोर एक 5-6 जण माझे उभे होते, मार बिंदासुडी म्हणून सांगायला. मग टेकच्या वेळेस मी डोळे बंद करून जय माता दी सत्या म्हणून खाली पडले. बरं, आता ती सत्या. दोघं आधीपासून फ्रेंड्स आहात. एकत्र कामसुद्धा केलेलं आहे तुम्ही, अल्बम असो किंवा शॉर्ट फिल्म्स असो. सो तुम्हाला माहिती होतं का की ही जी मालिका येते त्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांच्या अपोजिट म्हणजे पेअर असणार आहात तुम्ही? हां, म्हणजे आधी सत्याचं सिलेक्शन झालं होतं आणि मग यांनी मला सांगितलं, मी ऑडिशन दिले आणि माझंही लकीली सिलेक्शन झालं. त्यामुळं लकीली आम्ही एकत्र आलो पुन्हा कामासाठी. हो, ॲक्च्युली मला पूजानं विचारलं होतं की त्यांना ॲक्ट्रेस हवी आहे आणि सुंदर दिसायला हवी आहे. तर मग मला सुंदर दिसणारी माझ्या आयुष्यातली मोनिकाच आठवली. मग मी तिचं प्रोफाईल पाठवलं होतं आणि त्यानंतर मला माहीत नव्हतं तिचं ऑडिशन झालं मुंबईत, ते मला माहीत होतं. तेव्हा आमचं बोलणं पण झालं होतं. पण ती जेव्हा सिलेक्ट झाली तेव्हा तिने मला फोन केला. ती पुण्यात होती आणि ती मला म्हणाली की झालं आहे वैभव माझं सिलेक्शन. आणि मी म्हणलं अरे मी खूप खुश झालो, कारण आमची मैत्री खूप जुनी आहे, 5 वर्षांची मैत्री आहे आणि केमिस्ट्री वर्क करण्यासाठी असो किंवा जी गरजेची असते केमिस्ट्री लव्ह स्टोरीजसाठी, त्यासाठी एफर्ट्स घ्यायची गरज नव्हती. आम्ही आधीपासून मित्र होतो, त्यामुळे छान वाटलं मला. तू कॉन्स्टेबलचं कॅरेक्टर करतेस आणि साताऱ्यामध्ये शूट सुरू आहे. साताऱ्यामधले लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे की आर्मीमध्ये जातात आणि पोलीसमध्ये बरेच इथून घडतात. सो काय सांगशील की तू त्याच्यासाठी वेगळी काय स्टडी केली होतीस का? स्टडी म्हणजे आम्ही बऱ्याच कॉन्स्टेबल्सना भेटलो, रिअल लाईफ कॉन्स्टेबल्सना भेटलो, त्यांची लाईफ स्टोरी जाणून घेतली. तर असं जाणवलं की जी आमची स्टोरी आहे सिरियलची आणि त्यांच्या लाईफची बरोबर साम्य आहे, खूप साम्य आहे. आणि ते त्यांच्याशी बोलून एक्सपिरियन्स घेतला आम्ही की कसं पोर्ट्रे करू शकतो आम्ही कॅरेक्टर. आणि
विशेषतः भाषेसाठी आम्ही सातारी भाषेसाठी खूप साताऱ्यात फिरलो. स्टँडवर जाऊन बसायचो आम्ही कितीतरी तास, लोक कसे बोलत आहेत काय बोलत आहेत ऐकत. अशी तयारी केली. वर्कशॉप होतं आमचं सिरियलच्या आधी काही दिवस, त्यात पूर्ण तयारी करून घेतली आहे सरांनी. नक्कीच. तुझ्याबरोबर ती तुझी टीमसुद्धा आहे, पोलीस स्टेशन दाखवलेलं आहे. सो त्यांच्याबद्दल तू काय सांगशील की कसे आहेत ते, आणि तुझी त्यांच्याशी बॉन्डिंग कसं आहे, गट्टी कशी जमली? जाधव साहेब उठून गेलेत आता समोरून माझ्या. गट्टी म्हणजे असं विशेषतः माझा सध्या शूट लागते सत्ताघरी किंवा मंजू घरी, पण मी वाट बघत असते की कधी पोलीस स्टेशनला यायला मिळतं मला. आम्ही खूप खूप धमाल करतो. टेक कट झाला की आमची मस्ती चालू. नंतर आम्हाला शांत करावं लागतं सगळ्यांना की शांत व्हा, आता आपण टेक करतो. इतकी आम्ही धमाल करतो सेटवरती. बरं, मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की नॉर्मली आताचा जे जनरेशन चालू आहे किंवा आता डेली सोपमध्ये जसं चालू आहे की कुठल्या तरी हिंदी मालिकेचा किंवा वेगवेगळ्या भाषेतील मालिकेचा रिमेक आणतात आणि ते सक्सेसफुली रन करतात, किंवा त्यांना असं वाटतं की ते चालू शकतं किंवा चालणारच, TRP आपला वाढणार. पण तुम्ही अपवाद ठरलात. तुम्ही कुठलाही रिमेक न आणता एक ओरिजिनल आणि रिअल अशी स्टोरी तुम्ही घेऊन आलात, आणि ते आता प्रेक्षक तुम्हाला तर प्रतिसाद देतच आहेत. आपली स्टोरी नवीन आहे, कुठल्याही मालिकेचा रिमेक नाही आहे, तरी लोक पसंत करतात. काय सांगाल? मला असं वाटतं की कॉन्टेंट इज द किंग. म्हणजे कुठलंही क्षेत्र असो, फिल्म असो, वेबसिरीज असो, मालिका असो, टेक्निशियन्स आणि आर्टिस्ट आमचं काम एवढंच असतं की कॉन्टेंट जो आपल्याला मिळाला तो एक्झिक्यूट करणं. पण कॉन्टेंट हा किंग आहे. जर त्यात दम असेल तर तो प्रेक्षकांना रिलेट होईल आणि तरच तो त्यांना आवडेल. आणि आम्ही खूप लकी आहोत की ही मालिका कुठल्याही मालिकेची रिमेक नाही आहे, एकदम नवीन कन्सेप्ट आहे. आणि कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे मराठीनंतर बऱ्याच भाषांमध्ये, बेंगाली भाषा असेल, आमची आता सन्नी ओवर हिंदीमध्ये सुद्धा ज्यात आम्ही दिसतो आणि आवाज वेगळे आहेत, आणि हिंदीतून सुद्धा ही मालिका प्रसारित होत आहे. तर खूप छान वाटतं की पहिल्याच मालिकेतून एवढं आम्हाला मोठा प्लॅटफॉर्म मिळतो आहे, लोकांना तेवढं आवडतं आहे. आणि याचं ॲक्च्युली कॉन्टेंट सगळं आहे मला वाटतं, आणि कॉन्टेंट इज द किंग. तुमच्या दोघांची ॲज अ लीड म्हणून ही पहिली मालिका आहे. सो जेव्हा ही ऑफर झाली, घरच्यांची रिॲक्शन काय होती? इवन स्पेशली मला मोनिकाला सुद्धा विचारायला आवडेल की त्यांची, अहोंची रिॲक्शन कशी होती? आहोंची रिॲक्शनपेक्षा माझी आईची रिॲक्शन एपिक होती. तिला विश्वासच बसत नव्हता की झालं आहे. आणि जेव्हा पहिल्यांदा प्रोमो आला तर तिचा मला फोन आला आणि ती म्हणली, जमतंय की गं, तू घाबरायची ॲक्टिंग छान करतेस. मी म्हणलं, मम्मी फक्त घाबरायचं नाही आहे अख्ख्या सिरियलमध्ये, काहीतरी जमत असेल म्हणून घेतलं असेल ना. आणि आहोंची म्हणजे माझ्या नवऱ्याची रिॲक्शन म्हणाल तर त्याच्या फुल सपोर्टनेच आज इथं आले, कारण त्यानंच बूस्ट केलं की काही असू दे, तू काही करू शकतेस, कर, हे करायलाच हवंस तू. त्यामुळे मी त्याचे खूप आभार म्हणेन. माझ्या घरचेही खूप खुश होते, कारण मी यंटम सिनेमा केला होता, त्यानंतर बरेच वेबसिरीज केल्या होत्या, आणि मधल्या काळात जसं प्रत्येक कलाकाराचे अपडाऊन सुरू असतात तसे माझेही सुरू होते. आणि त्यानंतर कॉन्स्टेबल मंजू, मी ठाण्यात ऑडिशन दिलं होतं आणि मला फोन आला त्यांचा. तर मला स्वतःला पहिला विश्वास होत नव्हता, बसत नव्हता की अरे हे झालं आहे का खरोखर. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तू आता सातारात मूव्ह करायला हवंस, आपण वर्कशॉप करतो आहे आणि तिथं शूट असणार आहे आपलं. तर मी जेव्हा मुंबईची रूम सोडली तेव्हासुद्धा माझ्या मनात भीती होती की कुठेतरी पुढे जाऊन हे असं नको व्हायला की रिप्लेस झालो आहे मी किंवा दुसरं कोणीतरी आलं आहे माझ्या जागी, अशी भीती होती मनात खूप. पण जेव्हा आम्ही वर्कशॉप केलं, जेव्हा सगळ्या टीमला भेटलो, तेव्हा खूप छान वाटलं. आणि जेव्हा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा माझे बाबा दुबईला असतात, तर त्यांनी त्यावेळी दुबईमध्ये सन मराठीचं सबस्क्रिप्शन घेतलं आणि ते आज रोज दुबईत माझा शो बघतात. आणि यापेक्षा मोठी प्राऊडची गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही आहे. नक्कीच. मोनिकाने आता सांगितलं होतं की ती तिचा प्रोमो बघून आईने सांगितलं की घाबरायचं म्हणजे ते एक पार्ट होता. सो रिअल लाईफमध्ये तू आता सांग की मोनिका कुठल्या गोष्टीला घाबरते, जास्त घाबरते? ती घाबरवते. रिअल लाईफमध्ये ती सत्य आणि मी मंजू आहे खरं तर. म्हणजे ती खूप इंट्रोवर्ट आहे, तिला वेळ लागतो लोकांसमोर ओपन व्हायला. पण जेव्हा ती तुमच्याशी छान तिची जमतं, तिची घट्ट मैत्री होते, तेव्हा ती खूप रावडी आहे. ती म्हणजे ती लेडी बॉस आहे. आणि घाबरत
ती घाबरते कशाला, हाईटला घाबरते ती. आणि जेव्हा मी आता सिक्वेन्स केला, जो ट्विस्टचा सिक्वेन्स 14 डिसेंबरला येणार आहे आणि तो तुम्ही बघाच, त्यात सत्या कबूल करणार आहे की त्याचं मंजूवर प्रेम आहे. तर त्या सिक्वेन्समध्ये तिला खाली दरी होती, पूर्ण मोठा दगड होता आणि आम्ही ड्रोन शूट करत होतो. तर तिला तिथं उभं राहायचं होतं आणि तरी ती तिथं उभी राहिली आणि तिनं ते सगळे शॉट्स दिले. तिथून पडायचे वगैरे शॉट्स होते, खूप रिस्की होतं, सगळी टीम मेहनत करत होती, पण तिनं ते केलं. पण ती तशी घाबरत नाही, घाबरवण्यात ती एक्सपर्ट आहे. तुला प्रतापकडून काही कॉम्प्लिमेंट मिळाले का, तिच्या अपोजिट तू करतोस? ॲक्च्युली प्रताप मोनिकाच्या आधी माझा मित्र आहे, त्यामुळे कॉम्प्लिमेंट्सपेक्षा त्याचं आणि माझं प्रेम खूप वेगळं आहे. तर तो पण खुश होता, कारण कसं असतं, पहिलं जे असतं ते सगळ्यात स्पेशल असतं आणि आम्ही फॅमिली फ्रेंड्स आहोत. सो ही पहिली मालिका आमची लीडमध्ये आणि आम्ही दोघं हिरोईन आहोत. तर ही गोष्ट आमच्यासाठी खूप सुखदायक आहे, माझ्यासाठी, हिच्यासाठी, प्रतापसाठी, हिच्या फॅमिलीसाठी, माझ्या फॅमिलीसाठी. सो इट्स ऑल गुड. आणि प्रतापने स्वतः आम्हाला दोघांना कित्येकदा शूट केले. हो, म्हणजे आमचं अल्बम सॉन्ग जे होतं पहिलंच, मला वाटतं, किंवा आम्ही एक वेब सिरीज असेल, ॲड असेल, त्या बऱ्याचशा किंवा प्रत्येक प्रोजेक्टचा DOP तोच असायचा. सो त्यांना आम्हाला बघितलेलं आहे, आमची केमिस्ट्री बघितलेली आहे. सो ही लव्ड अस. बरं, आता घटस्फोट घेण्याचा सुद्धा ट्रॅक सुरू आहे, मधून प्रोमोसुद्धा ते येतात. सो प्रेक्षकांना तो एक मोठा प्रश्न पडला आहे की नक्की होणार आहे का? आता त्यासाठी तुम्हाला रोज रात्री 8 वाजता मालिकाच बघावी लागेल. आम्ही सगळंच सांगून टाकलं तर मग तुम्हाला बघण्यात मजा नाही ना. इंटरव्ह्यू करतोय, सो आपल्यासोबत तुमचे आमचे सुद्धा आहेत. So येस, त्यांनाही आपण जॉईन करू. प्लीज वेलकम. नमस्कार, महेश घा. काय विचारणार त्याची काही कल्पना नाही आहे, पाहूया. ओके, काय सांगाल की आता मंजूने तुमची तारीफ केली होती, तुम्ही ऐकले ना? नाही, मी बाहेर निघून ते पळून गेले, बाहेर पळून गेले. एवढं सो मंजू किती शिस्तप्रिय आहे, काय सांगाल तिच्याबद्दल? सगळ्यात जास्त ती शिस्तप्रिय आहे आणि त्याच्यामुळे पण ती बऱ्याच वेळा अडचणीत येते. खरं तर त्याच्यामुळेच येते आणि तेच कॅरेक्टर आहे आणि बऱ्यापैकी त्या गोष्टी तिच्यामध्ये पर्सनली पण आहेत ज्यामुळे असताना. आणि होतं काय, बऱ्याच वेळेस सीन करताना अचानक तुम्हाला स्विच करावं लागतं कॅरेक्टर. तर ते इतकं सहज करायला लागली आहे ती. सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या, सगळ्यांनाच आल्या, आम्हाला सगळ्यांना. पण तो एक खूप छान फेज होता आणि सगळ्यांनी सपोर्ट करून जेलअप करण्याचा एक बॉन्डिंगचा पिरियड होता. पण आता ती खूप प्रो झालेली की तिला न सांगता बऱ्याच गोष्टी कळतात किंवा स्वतःहून काहीतरी इम्प्रोवाईज करायच्या गोष्टी ती स्वतःहून करते. आणि इतर गोष्टींशिवाय सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपलं कॅरेक्टर जपणं, ती प्रामाणिकपणे करते. बरं, मला तुम्हाला विचारायला आवडेल की साताराच्या मातीतच मालिका घडत आहेत आणि तुम्हीसुद्धा इथून बऱ्याच मालिका केल्या आहेत. सो पुन्हा इथेच सातारामध्ये मालिका करायला कसं वाटतंय? कायमच आवडतं. म्हणजे आमची ज्यावेळेस मध्ये मालिका नव्हती त्यावेळेस फिरायला पण यायचो आम्ही. आणि जेव्हा शूट नसतं, मध्ये सलग लागत नाही, जसा स्क्रीन प्ले येतो तसा, त्यावेळेस काम नसलं तरीही येतो आम्ही. हां, आणि असं होतं की बरेच दिवस भेटगाठ नाही झाली आणि तर मग हुरूर लागून राहते. तर तिकडनं मग ग्रुपवरती काही काही गोष्टी चालू असतात, खूप इंटरेस्टिंग चालू असतात, ज्या बाहेर सांगता येत नाही. तर मजा चालू असते आणि नसलं तरी भेटायला येतात. जसं आज आपल्याकडे हे नसलं तरी बऱ्याच ज्यांचं शूट नाही त्यांना पण आपण बोलवलेलं आहे आणि ते आलेले आहेत. का ते या प्रोजेक्टशी त्यांचे नाळ जोडलेले आहे, लोकांशी त्यांची अटॅचमेंट आहे, त्यामुळे सगळे आलेले आहेत. बरं, मला तुम्हाला तिघांना विचारायला आवडेल की पोलीस स्टेशन म्हटलं की एक मनात भीती असते. म्हणजे लहानपणापासून आपल्याला असतं की पोलीस स्टेशनची पायरी चढायला नको किंवा पोलीस कोणी दिसले तर आपल्याला एक भीती असते. सो अशी भीती तुम्हाला कधी वाटली होती? नाही, खरं तर, कारण तशा काही अडचणी आल्या. ज्यावेळेस प्रामाणिकपणे खरंच सांगतो, ही अशी काय अतिशयोक्ती नाही आहे की माझ्या लहानपणापासून ज्या गोष्टी आल्यात किंवा आपल्याकडे गावात जत्रा असते त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त असतो, तर बऱ्यापैकी पोलिसांना मदतच करताना पाहिलेली असते. किंवा लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस पोलिसांनी काही कामं केलेली आहेत, तर असं व्हायचं की किती माझ्या मित्रांनी, आम्ही सगळ्यांनी तिथं उभ्या असलेल्या पोलिसांना जाऊन मदत करायचा प्रयत्न केला, पण तेही एका प्रकारे काळजी घेऊन करण्याची आवश्यकता होती. तर त्यांच्याबद्दल कायमच कौतुक होतं, आजही आहे आणि पुढेही राहील. आमचं नशीब आहे की आम्हाला त्यांचं एक रिप्रेझेंटेशन म्हणून इथे काहीतरी करता येतं. नाही. भीती नाही कशाची. भीती कशाचीच नाही, मी मगाशीच म्हणालो की कशालाच एक घाबरत. करेक्शन आहे की पोलिसांचा एक जरब वाटावी ही रिक्वायरमेंट असते आणि ती कायम वाटते. हां, ती राहते म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आहे. आणि हे आता आमच्या कामाच्या ह्याच्यात पण ज्यावेळेस डायलॉग्स येतात, सिच्युएशन येतात, त्यावेळेस ते आम्ही पाहतो.
नक्कीच छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. आणि खूप खूप तुम्हालाही शुभेच्छा. 250 भाग पूर्ण झालेले आहेत. असेच 2000, 5000, 10,000 करत राहो, हीच सदिच्छा. थँक्यू सो मच. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना इतकंच सांगेन की खूप छान ट्विस्ट येतात आता मालिकेत. तुमच्या प्रेमाची आवश्यकता आहे, ऑलरेडी देत आहे, पण असंच देत राहा आणि पाहत राहा कॉन्स्टेबल मंजू रोज रात्री 8 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.